आज जाधवराव संस्थेमध्ये मी सामाजिक बांधिलकीतून एक कार्यक्रमाला या ठिकाणी आलो होतो। ह्या संस्थेच्या वतीनं 12,000 गरजू लोकांना मदत करण्याचा कार्यक्रम इथं आयोजन केलं होतं। जाधवराव सर आणि त्यांचा परिवार, त्यांचं कुटुंब नेहमीच सामाजिक बांधिलकी मानणारं कुटुंब आहे। ह्या संस्था ज्या उद्देशाने चालू केली त्यांनी, तो उद्देश ह्या भागातील युवक हा घडला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि ह्या संस्थेतून कायम समाजाला मदत झाली पाहिजे, ह्या भावनेतून हा कार्यक्रम होता। जाधवराव सर आपण बघितलं असेल, त्यांनी शून्यातून ह्या संस्था निर्माण केली आणि हा आज वटवृक्ष आपल्याला बघायला मिळतो। त्याच्यामध्ये अनेक वर्ष, अनेक काळ त्यांनी या संस्थेला उभं करण्यासाठी स्वतःचे कष्ट, योगदान दिलेलं आहे। त्यामुळे अशा मोठ्या संस्था ह्या पुण्यनगरीत निर्माण झाल्यात। खरं तर बघितलं तर पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघराला साजेचं असं काम या संस्थेतून झालेलं आहे आणि अनेक विद्यार्थी असतील, गोरगरीब मुलं असतील, त्यांना शिक्षणाला हातभार लावायचं काम सरांनी कित्येक वर्ष केलं आणि त्या ह्याच्यातूनच हे मोठं वृक्ष परत एकदा मला सारखं बोलावं लागतं की पुढं चांगलं मोठं काम सरांनी केलं। मी सरांच्या ह्या कार्याला नेहमी येतो। मग ह्या भागातील ज्येष्ठ माता भगिनी असतील, ज्येष्ठ युवक असतील, युवकांचं भविष्य असेल, युवकांच्यासाठी असणाऱ्या योजना असतील, ह्या सगळ्या प्रभावितपणे सरांनी देण्याचं काम ह्या समाजाला केलं। मी या संस्थेला मनापासून धन्यवाद देतो, सरांच्या परिवाराला धन्यवाद देतो। प्रामुख्याने नवीन आता शार्दूल दादा सरांबरोबर काम करतात, सरांना मदत करतात, त्यांच्या भविष्याला, त्यांच्या योगदानाला, त्यांनी भविष्यात आखलेल्या योजनेला शुभेच्छा देताना थांबतो।